शिक्षक भरतीत समाविष्ट होण्यासाठी पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम लॉक केलेल्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार। बघा मित्रांनो, काल 14 तारखेपर्यंत पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम भरण्याची व लॉक करण्याची शेवटची मुदत होती। आता कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळणार नाही। आता आपले प्राधान्यक्रम लॉक झाले, परंतु मित्रांनो आता ही कागदपत्रे तयार ठेवा, लवकरच निवड यादी लागणार आहे। साधारणतः फेब्रुवारीच्या शेवटी आपली निवड यादी लागेल। ऐन वेळेस आपली निवड होऊन जर कागदपत्र अपूर्ण असतील तर आपली त्या ठिकाणी फजिती होऊ शकते। तरी मित्रांनो बघूया कोणकोणती कागदपत्रे आपल्याला आवश्यक आहेत। सदर कागदपत्रे ही विदाउट इंटरव्ह्यू व विथ इंटरव्ह्यू दोन्हींसाठी आवश्यक आहेत। तर बघूया। समजा मित्रांनो, जर कधी आपली निवड इयत्ता 1ली ते 5वी या वर्गासाठी झाली असेल, समजा गुणवत्ता यादीमध्ये तुमची निवड जिल्हा परिषद असेल, नगरपालिका, महानगरपालिका किंवा खाजगी संस्था, परंतु 1 ते 5 या वर्गासाठी निवड झाली असेल तर खालील कागदपत्र आपल्यासाठी लागतील। त्याच्यात पहिलं आहे शैक्षणिक कागदपत्र। त्याच्यामध्ये आहे 10वी 12वी गुणपत्रक व प्रमाणपत्र आवश्यक आहे। तसेच टीईटीचा पहिला पेपर 1 ते 5 साठी टीईटीचा पहिला पेपर किंवा या ठिकाणी सीटीईटी राहिला, सीटीईटीचा पहिला पेपर, सीटीईटीचा पहिला पेपर पास असणं आवश्यक आहे। तसेच व्यावसायिक आहारतामध्ये मित्रांनो डीएडचं गुणपत्रक व प्रमाणपत्रक, डीएड असाल किंवा डीटीएड असाल, गुणपत्रक व प्रमाणपत्रक आवश्यक आहे। संवर्गामध्ये जर म्हटलं, जर कधी तुम्ही ओपन कॅटेगरीच्या व्यतिरिक्त असतील तर कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी सुद्धा आवश्यक आहे। समजा आर्ट्स वाल्यांकडे नसेल तर त्याला मुदत दिली जाते। तसेच एससी आणि एसटी संवर्ग सोडून इतर सर्व संवर्गांसाठी क्रिमिलेअर सुद्धा आवश्यक आहे आणि ते मार्च 2023 पर्यंतचं पाहिजे मित्रांनो। आता आरक्षण जर म्हटलं तर आरक्षणमध्ये महिला आरक्षण असेल तर महिला असतील तर महिला आरक्षण काढून ठेवा। अपंग असेल तर अपंग सर्टिफिकेट आवश्यक। भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, धरणग्रस्त जे असेल ते प्रमाणपत्र आपल्याकडे असणं आवश्यक आहे मित्रांनो। आता पुढचं बघूया। जर समजा गुणवत्ता यादीमध्ये तुमची निवड 6 ते 8 या वर्गासाठी झाली असेल, मग ते जिल्हा परिषद असो, नगरपालिका असो किंवा खाजगी संस्था असो, तर याच्यामध्ये आपल्याला शैक्षणिकमध्ये 10वी 12वी गुणपत्रक व प्रमाणपत्र, तसेच पदवी म्हणजे BA असेल, BCom असेल, BSc असाल तर आपल्याकडे गुणपत्रक व प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे। त्याच्यासोबत 6 ते 8 साठी टीईटीचा दुसरा पेपर किंवा सीटीईटीचा दुसरा पेपरचं प्रमाणपत्र आपल्याकडे आवश्यक आहे मित्रांनो। व्यावसायिक आहारतामध्ये बीएडचं गुणपत्रक व प्रमाणपत्रक असणं आवश्यक आहे। आता संवर्गानुसार जर कधी तुम्ही ओपन कॅटेगरी असेल तर तुम्हाला खालील कागदपत्र लागणार नाही। ते म्हणजे बाकी सगळं कॅटेगरीसाठी कास्ट व्हॅलिडिटी लागेल। तसेच एससी एसटी सोडून इतर संवर्गांसाठी क्रिमिलेअर लागेल। आरक्षण जर असेल तर महिला, अपंग, भूकंप, प्रकल्प, धरणग्रस्त जे असेल ते प्रमाणपत्र आपल्याकडे असणं आवश्यक आहे मित्रांनो। आता पुढचं बघूया। जर कधी समजा तुमची निवड 9वी 10वी या वर्गासाठी झाली असेल तर शैक्षणिकमध्ये 10वी 12वी गुणपत्रक प्रमाणपत्र, तसेच या ठिकाणी टीईटीचा कोणताही पेपर पास असण्याची गरज नाही। तसेच पदवी BA असेल, BCom असेल, BSc असेल, जो आपला विषय असेल तो, तर त्याचं पदवीचं गुणपत्रक प्रमाणपत्र आपल्याकडे आवश्यक आहे। व्यावसायिक जर म्हटलं तर बीएड सुद्धा आवश्यक आहे 9वी 10वी साठी, म्हणून बीएडचं गुणपत्रक व प्रमाणपत्र। तसेच तुमची ओपन कॅटेगरी व्यतिरिक्त असेल तर कास्ट व्हॅलिडिटी लागेल। तसे SC ST व्यतिरिक्त इतर कास्टसाठी क्रिमिलेअर आवश्यक आहे। आरक्षण म्हटलं तर महिला, अपंग, भूकंप, प्रकल्प, धरणग्रस्त जे असेल ते प्रमाणपत्र आपल्याकडे असणं आवश्यक आहे। पुढचं महत्त्वाचं आहे मित्रांनो, समजा तुमची निवड 11वी 12वी या वर्गासाठी जर कधी झाली असेल तर शैक्षणिकमध्ये 10वी 12वी गुणपत्रक प्रमाणपत्र, तसे पदवी जी असेल ती BA BCom BSc गुणपत्रक प्रमाणपत्र, पदव्युत्तर पदवी अर्थातच MA असेल, MCom असेल, MSc असाल तर त्याशिवाय तुमचं गुणपत्रक व प्रमाणपत्र, तसेच त्याच्यासोबत बीएड पण असणं आवश्यक आहे। बीएड गुणपत्रक व प्रमाणपत्र। आणि जर कधी तुम्ही ओपन कॅटेगरी व्यतिरिक्त असाल तर कास्ट व्हॅलिडिटी,
तसे SC ST सोडून इतर सर्व कास्टसाठी क्रिमिलेअर आवश्यक. आरक्षणमध्ये सुद्धा महिला, अपंग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त जे असाल ते प्रमाणपत्र आपल्याकडे आवश्यक आहे. तरी मित्रांनो ही सर्व कागदपत्र सोबतच आपल्याला टेट म्हणजेच अभियोग्यता चाचणीचं गुणपत्रक सुद्धा आपल्याकडे असणं आवश्यक आहे. ही कागदपत्र आजच तयार ठेवा. निवड यादी लागल्या आपली लवकरच त्या ठिकाणी कागदपत्र पडताळणी होईल. तरी मित्रांनो सर्व मित्रांसाठी भावी वाटचालीस शुभेच्छा. धन्यवाद मित्रांनो.